नमस्कार डेटा इंजिनियर्स. आज आपण एसक्यूएल मधला सर्वात बेसिक पण महत्त्वाचा प्रश्न बघणार आहोत, जो टीसीएस आणि इन्फोसिसच्या इंटरव्ह्यूमध्ये हमखास विचारला जातो. मित्रांनो, समजा तुम्ही ॲमेझॉनवर शॉपिंग करत आहात. तिथल्या करोडो ग्राहकांचा डेटा कस्टमर्स नावाच्या टेबलमध्ये स्टोअर असतो. आता इंटरव्ह्यूअर तुम्हाला विचारतोय, मला या टेबलमधले सर्व रेकॉर्ड्स बघायचे आहेत. तर तुम्ही कोणती क्वेरी लिहाल? याचा विचार एका साध्या उदाहरणाने करा. जर मी तुम्हाला विचारलं की कपाटातल्या सगळ्या वस्तू बाहेर काढा, तर तुम्ही काय कराल? अगदी बरोबर. एसक्यूएल मध्ये सर्व गोष्टी सिलेक्ट करण्यासाठी आपण स्टार म्हणजे चा वापर करतो. एसक्यूएल मध्ये जेव्हा आपल्याला पूर्ण डेटा हवा असतो, तेव्हा आपण सिलेक्ट स्टार वापरतो. आता आपण ओरॅकल अपेक्स स्क्रीनवर जाऊया. इथे आपला कस्टमर्स टेबल तयार आहे. चला तर मग क्वेरी लिहूया. आता रन बटनवर क्लिक करा. बघा, खाली आपल्याला सर्व ग्राहकांची माहिती एका सेकंदात मिळाली. इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट स्टार सांगून थांबू नका. एक सिनियर डेटा इंजिनियर म्हणून नेहमी सांगा की रिअल टाइम प्रोजेक्ट्समध्ये लाखो रेकॉर्ड्स असतात. तिथे सिलेक्ट स्टार वापरल्याने परफॉर्मन्स स्लो होऊ शकतो. त्यामुळे नेहमी फक्त आवश्यक असलेले स्पेसिफिक कॉलम्स सिलेक्ट करणं ही बेस्ट प्रॅक्टिस आहे. हे उत्तर ऐकल्यावर इंटरव्ह्यूअर नक्कीच इम्प्रेस होईल. आता तुमच्यासाठी एक होमवर्क. जर मला फक्त ग्राहकांचे नाव म्हणजे कस्टमर नेम आणि शहर म्हणजे सिटी पाहायचे असेल, तर क्वेरी काय असेल? उत्तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एसक्यूएल ट्रिक्ससाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.